नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक. यस, एनर्जी पाहिजेच. मित्रांनो, आपल्याला काही नवीन विचार, नवीन कल्पना आपल्या डोक्यात यायला पाहिजे असं वाटत असेल, किंवा नवीन आयडिया, नवीन विचार आपल्या डोक्यात यायला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, तर त्यासाठी आपण काय करतो, काय करायला पाहिजे? आणि नवीन कल्पना, विचार डोक्यात यायलाच पाहिजे. त्याशिवाय पुढे नवीन मार्ग आपण काढू शकत नाही. आणि सध्याचं जग इनोव्हेटिव्हचं जग आहे. याच्यामध्ये नवीन नवीन इनोव्हेशन, नवीन नवीन आयडिया पाहिजेच. त्याशिवाय आपल्याला जगणं कठीण आहे, किंवा पुढे जायला मार्ग सापडणं कठीण आहे. तर त्यासाठी काय करायला पाहिजे मित्रांनो? त्यासाठी एक चांगला उपाय आहे. तसं काल वर्ल्ड बुक डे होता, तर त्यानिमित्तानंच मी आज तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो, आपल्याला एक मोठी साहित्याची मोठी देणगी आपल्याला मिळालेली आहे. चांगले चांगले विचारवंत, थोर विचारवंत यांनी आपले विचार पुस्तका स्वरूपात आपल्यासोबत मांडलेले आहेत. आपली स्वतःची, प्रत्येकाची काही ना काही, आपली मेंदूची काही लिमिट असते. आपल्या डोक्याची, बुद्धीची, प्रत्येकाची बुद्ध्यांक असतो, लिमिट असते. परंतु त्याला आपण वाढवू शकतो. कशाने वाढवू शकतो? तर मित्रांनो, रोज काही ना काही नवीन वाचायला पाहिजे. त्यामुळं आपल्याला नवीन कल्पना, नवीन आयडिया, दुसऱ्यांचे विचार काय असतात ते आपल्याला समजतं त्यामधून. तर मित्रांनो, कधी कधी काय होतं की आपण पुस्तकाची साईज बघूनच आपल्याला पुस्तक वाचायला होत नाही. अरे, कधी संपणार हे पुस्तक, कधी स्टार्ट करणार? मला पण असंच व्हायचं. मी जेव्हा लहानपणी पुस्तक, कोणी म्हणायचं मला ज्ञानेश्वरी वाचा, रामायण वाचा, त्या पुस्तकाची साईज बघूनच मला घाबरायला व्हायचं. आपण कधी संपणार हे पुस्तक? अभ्यासाचे पुस्तक, छोटे छोटे ते पुस्तक तर होत नाही, हे मोठं पुस्तक कधी वाचणार? मित्रांनो, खूप जरुरी आहे. आपल्याला खूप मोठे साहित्याची देणगी लाभलेली आहे. संत साहित्य आपल्याकडे खूप आहे, आणि त्याचा आपण पुरेपूर उपयोग करायला पाहिजे. तर मित्रांनो, पुस्तकाची साईज माझ्यासारखं घाबरून जाऊ नका. एक जर आपण थोडा थोडा हॅबिट लावला तर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यासाठी काय करायला पाहिजे? एक नियम जरी ठेवला आपण, की दिवसात जेव्हा पण मला वेळ मिळेल, मी एक तरी लाईन वाचेल, पुस्तक वाचेल, न्यूजपेपर वाचेल, काही पण एक लाईन वाचेल, एवढं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. जर एक लाईन वाचून आपली जर रोज सवय लावली, तर आपल्याला पुस्तकाची, वाचनाची सवय लागेल. कारण ज्ञानेश्वरी मला वाचायची होती, घाबरून मी वाचायचो नाही. पहिलं पान उघडलं की अरे कधी संपणार असं मला वाटायचं. पण एक तरी ओवी अनुभवावी, हे मी कुठं सत्संगामध्ये, प्रवचनामध्ये ऐकलं, म्हणून मी एक ओवी वाचायला सुरुवात केली. मित्रांनो, आश्चर्य, एका वर्षाच्या आत मी ज्ञानेश्वरी संपवली. आणि आपल्याकडे तर प्रथा आहे, आपण पारायण करतो. लोक 3 दिवसात, 4 दिवसात, 7 दिवसात कंप्लीट ज्ञानेश्वरी कंप्लीट करतात. तर ठीक आहे, मी एका वर्षात ज्ञानेश्वरी संपवली. त्यानंतर मग मी कधी घरी पारायणाला बसलो नाही, पण ऐकायचो. पण ज्ञानेश्वरी नंतर जेव्हा मी वाचायला घेतली, तर माझी ज्ञानेश्वरी फक्त एका महिन्यात संपली. नंतर मी पारायण केलं, ते 7 दिवसात संपली. असे मला वाचनाची गोडी लागली. गोडी लागून मग असे मला छोटे छोटे पुस्तकं वाचायला सुरुवात केली, की जे 10-15 पेजेसचे, 50 पेजेसचे आहे, ते वाचायचे. नंतर मग थोडे थोडे मोठे पुस्तक वाचायची सवय लागली. मित्रांनो, नंतर अशी सवय लागली की कितीही मोठं पुस्तक असली 2 ते 3 दिवसात संपवू शकतो. आणि त्यातून आपल्याला बऱ्याचशा कल्पना, बऱ्याचशा आयडिया सुचतात, आणि आपण नवीन नवीन काही करायचा प्रयत्न केला तर आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, वाचनाची गोडी तुम्ही पण लावा. एक लाईन आजपासूनच संकल्प करा, एक लाईन तरी वाचणार. कोणतंही बुक असो, बुक चांगले विचारवंताचे वाचा, विनाकारण, ज्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. विनाकारण उपन्यास, गोष्टी इतर वाचल्यापेक्षा ज्या कामाच्या गोष्टी आहेत त्या वाचा.
मी तुम्हाला काही पुस्तक सांगू शकतो, ते वाचलं तुम्हाला लगेच त्याचा खूप फरक पडेल. त्यामध्ये एक बुक आहे 80% माइंडसेट 20% स्किल, हे देव गडींचं पुस्तक आहे. तर आपल्या याच्यामध्ये माइंड शेअर करण्यासाठी खूप उपयोगी पडेल. नंतर डॅन लॉकचं एक पुस्तक आहे FU मनी, यामधून पण तुम्हाला खूप सारं ज्ञान मिळेल बिझनेससाठी. नंतर रिच डॅड पुअर डॅड बऱ्याच लोकांनी वाचलेलं असेल, मी आता वाचायला सुरुवात केलेली आहे. असे बरेच पुस्तकं आहेत, आपण वाचायला पाहिजे. आपलं थोडं साहित्य, रामायण महाभारत संतांचे साहित्य आहेत, ते आपण वाचायला पाहिजे. घाबरू नका, एक लाईन सुरू करा, तुमचं पुस्तक लगेच कंप्लीट होईल. तर आजच संकल्प करूया की आजपासून मी रोज एक तरी लाईन वाचेल. जसं मित्रांनो आपण चहा प्यायला, जेवायला, नाश्ता करायला विसरत नाही, आंघोळीला रोज विसरत नाही, तसंच आपण एक तरी लाईन मला वाचायची, हे आपण विसरू नये. तरी मित्रांनो, आजच संकल्प करा आणि पुस्तक वाचायला सुरुवात करा. धन्यवाद.